पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्रीदेव रामेश्वर महाराज की पंढरीचा वारकरी वारी चुकू नेदी हरी, चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान. पंढरीचा वारकरी वारी चुकू नेदी हरी. वारी म्हणजे उपासना, वारी म्हणजे तप. वर्षात एकदा तरी असं शारीरिक आणि मानसिक तप घडलं पाहिजे अशी वैष्णवांची श्रद्धा आहे. अनंत काळापासून सुरू असलेली ही वारीची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा महाराष्ट्रातल्या विविध गावांमधून अगदी कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत आजही जपतायत. याच काळामध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणी करून पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी घराच्या बाहेर पडतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक पायी निघतात. उन्हा पावसाची तमा न बाळगता, थंडी वाऱ्याची काळजी न करता जे मिळेल ते विठुरायाचा प्रसाद म्हणून ग्रहण करतात. आडोशाला झोपतात आणि मुखानं नामस्मरण करतात आणि आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला येऊन पोचतात. पंढरपूरची ही वारी महाराष्ट्राचं वैभव आहे. वारी म्हणजे येळझार. जन्म मृत्यूची चुकवी फेरी तोच खरा वारकरी. वारकरी संप्रदायामध्ये माळ घालण्याचा एक विधी असतो. तेव्हा काही गोष्टी म्हणजे आचरणाचे काही दंडक ज्ञानेश्वरीवर हात ठेवून पाळण्याची ग्वाही द्यावी लागते. त्यातली एक अट म्हणजे वर्षातून एकदा तरी पंढरीची वारी. बहुतेक वारकरी आषाढी एकादशीलाच ही वारी करतात. वर्षातून येणाऱ्या 14 एकादशांमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं महत्त्व फार मोठं आहे. ते याचसाठी या एकादशीला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हणतात. या एकादशीची एक कथा सांगितली जाते. भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कुणाकडूनही न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून तू मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनामध्ये विश्वास ठेवत देवांवरच स्वारी केली. यावेळी शंकराकडे अन्य देवतांनी मदतीसाठी धावा केला खरा, पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांना सुद्धा काहीही करता येत नव्हतं. त्याचवेळी देवाच्या श्वासांमधून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केलं. त्या दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सगळ्या देवतांना स्नान घडलं. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण उपाससुद्धा घडला. या देवीचं नाव होतं एकादशी आणि त्यामुळे या दिवशी एकादशीचा उपास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र असं सांगतं की जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते तिला पापापासून मुक्तता मिळते. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते. महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्त्वाचं स्थान आहे. कारण अवघ्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि त्याच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला इथे भरणारा वारकऱ्यांचा मोठा मेळा. एकादशीच्या 1 महिना आधीपासून याची तयारी सुरू होते. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावे येऊन पोचतात. हा सोहळा अगदी डोळे दिपवून टाकणारा असतो. या आषाढी एकादशी व्रतामध्ये सर्व देवतांचं तेज एकवटलेलं असतं. त्यामुळे त्याला अनन्यसाधारण महत्त्व भक्तजन देतात. पंढरपूर स्थानी
अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो असं म्हटलं जातं. या पृथ्वीवरील सर्वात पुरातन असं तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख दिसून येतो. वैकुंठ भूमीच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आलं असा लोकसमज तर सर्वपरिचित आहे. संत नामदेवांनी आपल्या अभंगामध्ये म्हटलं, आधी रचिली पंढरी मग वैकुंठे नगरी. पंढरपूर आणि काशी विश्वेश्वर ही दोनच तीर्थक्षेत्र अशी आहेत की जी कधीही नाश पावणार नाहीत अशी लोकश्रद्धा आहे. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे, ही एकच इच्छा वारकऱ्याची असते आणि याच इच्छेपोटी वारकरी वारी सहसा चुकवत नाहीत. वारीची ही परंपरा जगभरातल्या लोकांना आचंबित करणारी आहे. साहजिकच वारीचा हा अनुभव घेण्यासाठी जगभरातील लोक, अभ्यासक, संशोधक यामध्ये सहभागी होतात. जे वारीला जाऊ शकत नाहीत ते उपवास करतात, नामस्मरण करतात. आषाढी एकादशीला पंढरपूरला आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची आणि त्र्यंबकेश्वरावरून विठ्ठीनाथांची, पैठणहून एकनाथांची तर उत्तर भारतातून कबीराची पालखी एकत्र येते. तसं म्हटलं तर पंढरपूरचा इतिहास बघायला आपल्याला फार पाठीमागे जावं लागेल. या बाबतीमध्ये अशी एक आख्यायिका भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे की 28व्या युगामध्ये श्रीकृष्ण दिंडीर वनामध्ये रुक्मिणी मातेला समजावण्यासाठी द्वारकेहून पंढरीला आले. पण रुक्मिणी मातेला भेटण्याआधी ते आपला भक्त पुंडलिक याच्याकडे गेले. पुंडलिक अर्थातच आई वडिलांची सेवा करण्यामध्ये मग्न होता. त्यांनी विठ्ठलाकडे वीट फेकली आणि याच विटेवर पांडुरंग अजूनही उभे आहेत. ही आख्यायिका असंही सांगते की जेव्हा या विटेवर ते उभे राहिले तेव्हा सगळे देव हे गोड रूप बघण्यासाठी येऊ लागले आणि त्यावेळी कैलासावरून शंभो शंकरानं पार्वती माता, गणपती आणि नंदी यांच्याबरोबर पंढरपूरपर्यंत पहिली वारी केली आणि या भेटीची आठवण म्हणून आजही पांडुरंगाच्या मस्तकावर शिवपिंड दिसते. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या भक्तांनी वारी केल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. पंढरपूरला भेट देणाऱ्यांमध्ये बऱ्याच जणांची नावं घेतली जातात. यामध्ये श्रीकृष्णाचे मोठे बंधू बलराम आहेत, ज्यांच्या नावाने संकर्षण क्षेत्र आजही पंढरपुरामध्ये आहे. राधाराणी आहे, धौम्य ऋषी, मुक्त केशिताशी आणि द्वापार युगाच्या शेवटी पंढरपूरला भेट देणारे पांडव या सगळ्यांचे उल्लेख कुठे ना कुठे आलेले आहेत. शिवाय पंढरपूरच्या प्राचीनतेची ग्वाही देणारे काही ऐतिहासिक पुरावे देखील आढळतात. मालू सोनार या नावाचा एक कवी होता, प्रसिद्ध कवी होता आणि त्याचा मालू तारण नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये इसवी सन 78मध्ये पैठणचा राजा शालिवाहन गौतमीपुत्र सातकर्णी, त्याचा प्रधान रामचंद्र सदाशिव सोनार यांनी पांडुरंगाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे असा उल्लेख आहे. म्हणजे आता हा काळ आला तो शालिवाहन शकाच्या सुरुवातीचा. त्यानंतर साधारण इसवी सन 100 ते 200 या दरम्यान या क्षेत्राला पंढरपूर असं नाव दिलं गेलं. पंढरी हे नाव खरं तर कन्नड आहे. नावांच्या बाबतीमध्ये मंदिरामध्ये 3 शिलालेख आहेत. एक तुळईवरचा शिलालेख, दुसरा 84चा शिलालेख आणि तिसरा महाद्वार चावडीचा शिलालेख. या 3ही शिलालेखांमध्ये पांडुरंग पलय, पंढरी सेना आणि पांडुरंगा असा विठ्ठलाचा उल्लेख केलेला आढळतो. याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट देखील डॉक्टर शंगो तळपुळे यांनी उजेडात आणलेल्या एका शिलालेखाच्या आधारे आज आपल्याला कळते ती अशी: पुंडलिकाच्या काळामध्ये विटेवर पूर्वाभिमुख पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुख हरिमूर्ती होती. हे मंदिर आता वाहून गेलंय, पण त्याचा मोठा चौथरा अजूनही शिल्लक आहे. त्यालाच आपण आज चौफाळा म्हणतो. हरिमंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कैलासवासी काशीनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाध्ये यांनी देखील केला आहे.
म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यामध्ये पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा तीर्थ आणि क्षेत्र या दोन्ही देवतांचा उल्लेख असतो. हरी ही तीर्थ देवता आणि विठ्ठल ही क्षेत्र देवता. तुम्ही नीट बघितलं तर दीक्षा मंत्रातही राम, कृष्ण आणि हरी असा 3 देवतांचा उल्लेख येतो. 8व्या शतकामध्ये होऊन गेलेले आदी शंकराचार्य हे इसवी सन 788 ते 820 या दरम्यान पंढरपूरला येऊन गेले असल्याचा उल्लेख आहे. आणि विशेष म्हणजे इथेच त्यांनी प्रसिद्ध पांडुरंगाष्टक लिहिले. महायोग पीठे तटे भीमरध्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रै समागत्य तिष्ठन्त मानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भीमा नदीच्या तीरावर महायोगाचं अधिष्ठान असलेल्या पंढरपूर क्षेत्रामध्ये पुंडलिकाला वर देण्यासाठी श्रेष्ठ मुनींसह येऊन राहणाऱ्या आनंदकंद ब्रह्मस्वरूप पांडुरंगास मी भजतो. त्यानंतर 10व्या शतकामध्ये श्री संप्रदायाचे रामानुजाचार्य इथे येऊन गेले. त्यांच्या प्रभावाने त्या काळचा राजा विष्णुवर्धन यानं वैष्णव पंथाची दीक्षा घेतली असं म्हटलं जातं आणि त्याने पंढरीचं महत्त्व फार वाढवलं. त्या काळामध्ये या भागावर होईसर यांची सत्ता होती. परंतु रामानुजाचार्य यांच्या सांगण्यावरून श्री रामचंद्र देवराय यादव यांचा प्रधान माद्री पंडितानं पुन्हा देवाची शोभा वाढवली आणि सगळी व्यवस्था लावली. मग 11व्या शतकामध्ये कुमार संप्रदायाचे आचार्य निंबकाचार्य यांनी पंढरपूरला भेट दिली. 12व्या शतकामध्ये ब्रह्मा संप्रदायाचे आचार्य श्रीमद मध्वाचार्य हे पंढरीला येऊन गेले. आणि 12व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भागवत संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी एक घटना घडली. ती अशी: दक्षिण यात्रा करत असताना लक्ष्मी संप्रदायाचे आचार्य रामानंदाचार्य यांनी पंढरीची वारी केली आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन ते आळंदीहून पुढे जात होते. तिथेच सिद्धेश्वरजवळ एका ब्राह्मण स्त्रीला त्यांनी पुत्रवती भव हा आशीर्वाद दिला. पण तिचे पती तर संन्यासी होते. आता स्वामींच्या तोंडून आलेले हे शब्द ते काय असे फुकट जाणार? नक्कीच नाही. सगळं कळल्यावर ईश्वरी योजना जाणून घेण्यासाठी यांनी त्या स्त्रीला आपल्या पतीचं वर्णन करायला सांगितलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की या स्त्रीचे पती हे तर आपलेच शिष्य आहेत. त्यांचं नाव होतं भवानंद स्वामी, म्हणजेच पूर्वाश्रमीचे विठ्ठलपंत कुलकर्णी, आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींचे वडील. मग अर्थातच गुरूंच्या आज्ञेनुसार ते पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये परत आले आणि त्याच्या पुढची सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. अशी ही संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांपर्यंत येणारी पार्श्वभूमी. माऊली म्हणूनच म्हणतात की कुळ हे पावन वैष्णव नावे. खऱ्या अर्थाने आषाढी आणि कार्तिकीचा महिमा वाढवला तो संत ज्ञानेश्वरांनी. त्यांच्या पुढे दामाजी पंत, भानुदास महाराज या संतांनी सुद्धा ही परंपरा अशीच पुढे चालू ठेवली. आता मी तुम्हाला सांगतेय ती संत साहित्याच्या इतिहासातील आणखीन एक महत्त्वाची घटना. 13व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंत कर्नाटकामध्ये वैष्णव परंपरा ही फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. कर्नाटकामध्ये पांडुरंगाचा उल्लेख असलेले अनेक शिलालेख देखील आढळतात. 14व्या शतकात म्हणजे 1334मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली आणि हा काळ भक्तांसाठी सुवर्ण काळ ठरला. तेव्हा कृष्णदेवराय यांचं राज्य होतं. ते एकदा पंढरीच्या दर्शनाला आले आणि भगवंताच्या सौंदर्यावर मोहित होऊन गेले. त्यांनी ही मूर्ती विजयनगरला घेऊन जायचं ठरवलं. तशी ती त्यांनी आणलीही आणि त्यांनी विजय विठ्ठल या मंदिराची स्थापना केली. परंतु ती मूर्ती काही काळ विजयनगरमध्ये राहिली आणि परत पंढरपूरला आली. ती मूर्ती परत पंढरपूरला ज्यांनी आणली ते म्हणजे भानुदास महाराज. याच भानुदास महाराजांच्या 3ऱ्या पिढीमध्ये विठ्ठल भक्त शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. याशिवाय अनेक संतांनी वेगवेगळ्या काळात पंढरपूर यात्रा केली आणि आपापलं कार्य पुढे नेण्यासाठी
विठू माऊलीचा आशीर्वाद घेतला. उदाहरणार्थ 15व्या शतकाच्या उत्तरार्धात श्रीपाद वल्लभाचार्य यांनी पंढरीची वारी केली. 16व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये मध्व गौडीय वैष्णव संप्रदायाच्या अनेक आचार्यांच्या भेटी पंढरपूरला झाल्या. श्री चैतन्य महाप्रभूसुद्धा 14 दिवस पंढरपूरला राहिले होते. वारीच्या इतिहासाच्या दृष्टीने एका महत्त्वाच्या घटनेविषयी आता ही कथा. 15व्या शतकामध्ये विश्वंभर बुवा यांनी पंढरीच्या 16 वाऱ्या केल्या आणि आपल्या भक्तीने पांडुरंगाला प्रसन्न केलं. आणि पांडुरंग देहू या क्षेत्री स्वयंभू विग्रह रूपामध्ये त्यांच्याजवळ प्रकट झाले. त्यांच्याच कुळामध्ये 8व्या पिढीमध्ये 17व्या शतकामध्ये श्रेष्ठ संत श्री तुकाराम महाराजांचा जन्म झाला. आन राजाने रचलेल्या या भक्ती संप्रदायाचा कळस म्हणजे तुकाराम महाराज ठरले. या सगळ्या संतांच्या कुळामध्ये पिढ्यानपिढ्या पंढरपूरच्या वारीची प्रथा होते. हेही त्यांच्या पिढ्या पंढरपूरची वारी नित्यनियमाने करतच होत्या. आणखीन सर्व ठिकाणचे म्हणजे इथे उल्लेख न केलेले संत देखील मनोभावे आषाढी कार्तिकी वारी करतच होते. पर्यंत वारीचं स्वरूप म्हणजे आपापल्या घरून विठू माऊलीच्या चिंतनामध्ये, भजन कीर्तनामध्ये रंगून जात, डोईवर तुळस आणि हाती टाळ, रामकृष्ण हरीचा गजर करत पंढरपूरपर्यंत मार्गक्रमणा करणं असंच होतं. हेही श्री निवृत्तीराया मार्ग दाविला सोज्वळ, बाप रखुमा देवीवरू विठ्ठल दिनांचा दयाळ या माऊलींच्या उक्तीनुसार तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज यांनी देखील वारीची परंपरा सुरूच ठेवली. त्यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबाराया या दोघांच्या पादुका एकाच पालखीत घेऊन हजारो वारकऱ्यांसमवेत पंढरपूरला जाण्याचा प्रघात सुरू केला. हा संयुक्त पालखीचा सोहळा 1680 सालपासून सुरू झाला. तसा तो पुष्कळ वर्ष चालूच होता. पुढे 1835 पासून वैकुंठवासी हैबतबाबा अरफाळकर यांनी माऊलींची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे न्यायला सुरुवात केली. हैबतबाबा हे थोर पांडुरंग भक्त होते. ते ग्वाल्हेरी शिंदे सरकार यांच्या पदरी सेनाधिकारी होते. त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत झाला होता. त्यांनी दिंड्यांमध्ये सुसूत्रता आणली. हैबतबाबा शिंदे सरकारच्या पदरी सरदार होते. त्यांचे राजे, राजवाडे, सरदार यांच्याशी चांगले संबंध होते. त्यांनी या पालखी सोहळ्यासाठी काही संस्थानिकांकडून हत्ती, घोडे, जरीपटका, तंबू, सेवेकरी हा सगळा लवाजमा मागवला. जरीपटका घेतलेल्या स्वारासहित एक घोडा आणि माऊलींचा एक अश्व, पालखीचा नगारा, त्यामागे काही दिंड्या, मध्यभागी रथामध्ये माऊलींची पालखी आणि पालखीच्या मागे चाललेल्या शेकडो दिंड्या, अशा वैभवामध्ये हा सोहळा सुरू झाला. आजही हैबतबाबांनी लावलेल्या शिस्तीनुसारच माऊलींची पालखी आणि दिंड्या निघतात. त्यावेळी वारीचा खर्च हे राजे तसंच पेशवे करत असत. पुढे इंग्रजांच्या काळामध्ये पंच कमिटी स्थापन करून या कमिटीच्या नियंत्रणाखाली वारी सोहळा पार पडू लागला. सध्या हैबतबाबांनी लावलेल्या दिंडी परंपरेनुसार 27 दिंडी पालखीच्या पुढे चालत असतात आणि त्यानंतर अस्तित्वात आलेल्या दिंड्या या पालखीच्या मागे चालत असतात. आज 200पेक्षा अधिक नोंदणीकृत दिंड्या आहेत आणि जवळजवळ 2 लाख भाविक पायी वारी करत असतात. वारी आणि दिंडी यामध्ये थोडा फरक आहे. दिंडीला एक प्रकारची स्वयंशिस्त असते, तर सगळा मोकळा समाज आणि दिंड्या असे मिळून पंढरपूरची वारी करत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकाच मार्गावरून एकाच ठिकाणी जात असतो, त्यामुळे सगळ्यांची व्यवस्था हा प्रश्न आलाच. दिंडी म्हणजे ही व्यवस्था. वारीला जाणाऱ्या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असते. वारकरी मंडळींची निवासाची, भोजनाची तसंच अन्य सुविधांची प्रत्येक व्यवस्था ही दिंडीमार्फत केली जाते. या नोंदणीकृत दिंड्यांना क्रमांक दिलेले असतात. वारीमध्ये रथाच्या पुढे आणि रथाच्या पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत असतात. हा एक शिस्तीचा भाग आहे असं मानलं जातं. हा पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचं काम हे महाराष्ट्राची शान
खिलार बैलांकडे असते. हे खिलार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करत असतात. हे खूप कष्टाचं काम असतं आणि म्हणून फक्त महाराष्ट्रातल्या सुंदर धिप्पाड अशा खिलार या गोवंशाची निवड या पालखी सोहळ्यांसाठी केली जाते. यामध्ये एक कमिटी देखील काम करते की जी बैलजोडी निवडणं आणि सगळ्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देते. या संपूर्ण सोहळ्यामध्ये एक डॉक्टरची टीम देखील असते की जी वेळोवेळी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या खिलार बैलांच्या आरोग्याची काळजी घेते. माऊलीच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातल्या फक्त 6 कुटुंबांनाच मिळतो. तशी प्रथाच आहे. रथामध्ये फक्त 2 खिलार बैलच संपूर्ण प्रवास पूर्ण करतात. परतीच्या वारीला सुद्धा हेच 2 बैल हा रथ पंढरपूरपासून आळंदीपर्यंत घेऊन येतात. जेव्हा माऊलींचा पालखी सोहळा आळंदीतून पंढरपूरला जात असतो तेव्हा तो 18 दिवसामध्ये जातो. पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसामध्ये पालखीचा रथ हा पंढरपूरहून आळंदी इथे येत असतो. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं थोडं वेगळं असतं. यामध्ये पुणे जिल्ह्यामधल्या कुठल्याही कुटुंबाला पालखी रथाच्या बैलजोडीसाठी मानाचा अर्ज करता येतो. यामध्ये रीतसर अर्ज भरून संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिलार बैलांची निवड करतात. दरवर्षी 2 वेगवेगळ्या कुटुंबांना हा मान दिला जातो. त्या दिवशी एका कुटुंबाचे बैल पालखी रथ ओढतात तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाचे बैल रथ ओढतात. त्यामुळे एक दिवसाआड साहजिकच प्रत्येक बैलाला आराम मिळतो. इथेही पुन्हा तेच असतं. जाताना म्हणजे पंढरपूरला जाताना पालखी रथ 18 ते 19 दिवसामध्ये पंढरपूरला पोचतो. पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसामध्ये पालखी रथ पंढरपुराहून देहू इथे येत असतो. आता पालखी सोहळ्यामधली आणखीन काही वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामधल्या प्रथा आणि परंपरा. यामध्ये सर्वपरिचित सोहळा म्हणजे रिंगण. वारीच्या दरम्यान होणारं रिंगण हे वारीचं वैशिष्ट्य मानलं जातं. कडूस फाटा, वेळापूर आणि वाखरी इथे ही रिंगणं होतात. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानामध्ये वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेमधून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ आहेत अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. हा सोहळा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघणं हे एक सुख असतं. भरधाव वेगाने धावणारा माऊलींचा अश्व आणि भक्तिभावाने त्यापुढे नतमस्तक होणारे वारकरी, सारं काही पाहत राहावं असं असतं. दुसरी अशीच भावूक करणारी प्रथा म्हणजे धावा. धावा म्हणजे धावणं. त्याचं झालं असं होतं की पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर इथल्या एका छोट्या टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचं दर्शन झालं. विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचं स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंतचा शेवटचा जो टप्पा आहे तो धावत जातात. आणि खरोखरच या टप्प्यावर येईपर्यंत वारकऱ्यांची अवस्था आता कधी पंढरीनाथ भेटेल अशीच झालेली असते. हा माझा स्वानुभव आहे. मला स्वतःला वारीमध्ये खूप आवडणारी गोष्ट म्हणजे समाज आरती. वारीला एक स्वयंशिस्त असते. ही शिस्त बघायची असेल तर पालखी तळावर आल्यावर होणारी जी समाज आरती आहे ती बघावी. हजारोंचा समुदाय केवळ चोपदारांच्या दंड उचलण्याच्या एका कृतीनंतर जादू झाल्याप्रमाणे शांत होताना पाहावा. माऊलींच्या अश्वाला स्वतःहून जागा करून देताना पाहावा आणि विस्मयचकित होऊन जावं. या समाज आरतीच्या वेळीच उद्याचं नियोजन सांगितलं जातं. काही हरवलं सापडलं असेल तर ते पाहतात. कुणाच्या काही तक्रारी असतील तर त्यासुद्धा इथेच निवारण होतात. एकूण समाज आरती चुकवू नये अशी बाब असते. रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये आयुष्यातील समस्या बाजूला ठेवून हजारो लाखोंचा जनसमुदाय एकाच ओढीनं एकाच ठिकाणी जात असलेला पाहणं ही अनुभूती म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग अशीच असते. शेवटी कितीही विचार करून आठवून पंढरीच्या वारीविषयी लिहायचं म्हटलं तरी काही ना काही सुटणार हे नक्की.
वारीचा मंत्रमुग्ध करणारा सात्विक अनुभव हा प्रत्येकानं प्रत्यक्षात घेतला पाहिजे असाच आहे. शेवटी दुसऱ्या कोणीतरी केलेल्या सुग्रास भोजनाचं वर्णन कितीही सविस्तर असलं, कितीही रसपूर्ण असलं, तरी पोट भरल्याची तृप्ती ते कसं देणार? तसंच वारीचं हे वर्णन कितीही तपशिलानं केलं तरी ते वारीचा कैफ कसा अनुभवून देणार? जाता जाता मंडळी एकच सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊन एकही पायी वारी घडली नसेल तर तो जीव खरोखर करंटा म्हणावा. एकतरी ओवी याप्रमाणे एकतरी वारी अनुभवावी हेच खरं. शेवटी मागणं एकच, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. रामकृष्ण हरी.